ठाकरेंचा नाद करायचा नाही, कारण एक हाक दिली आणि लाखोंची तरुणाई मुंबईमध्ये रस्त्यावर उतरली। वीर सावरकर मार्ग पुन्हा एकदा साक्षीदार ठरला, ते उत्साहाचा, जल्लोषाचा आणि तरुणांच्या अभूतपूर्व एकजुटीचा। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी 26 जुलैला एकत्रित आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला। मात्र त्याआधीच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंचं आंदोलन हे अर्थात स्थगित झालेलं असणार, हाच समज सगळ्यांचा होता। पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही त्यांच्या नियोजित आंदोलनाचं स्वरूप बदललं आणि 26 तारखेच्या आंदोलनाला जल्लोष सभेचं स्वरूप दिलं। आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या याच जल्लोष सभेमध्ये नेमकं काय काय झालं, राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीमध्ये सरकारला काय टोमणे दिले आणि जल्लोष सभेतून दोन्ही ठाकरे बंधूंनी नेमकं काय सिद्ध केलं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, ठाकरे बंधूंनी एकत्र सभा घ्यावी, एकत्र आंदोलन करावं, त्यांनी कायम एकत्र राहावं ही इच्छा अनेक शिवसैनिकांची कित्येक दिवसांपासूनची आहे। अशातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित जल्लोष सभा घेणार हे जेव्हा मुंबईकरांना समजलं, तेव्हा 26 तारखेच्या अगदी सकाळपासूनच वीर सावरकर मार्ग तरुणांनी खचाखच भरायला सुरुवात झालेली। सभास्थळी लक्ष वेधून घेतलं ते तरुणांच्या हातातल्या भन्नाट पोस्टर्सनी। सोशल मीडियावर व्हायरल झालेले डायलॉग, मीम्स आणि बोली भाषेतील भन्नाट वाक्य पोस्टर्सवर झळकलेले होते। मोठे मोठे गार केले गमतीमध्ये, हे असे पोस्टर्स तरुणांच्या हातात होते आणि या हटके पोस्टर्सवरून समजत होतं की ही सभा ठाकरे बंधूंची आहे। हातात तिरंगा, चेहऱ्यावर उत्साह आणि देशभक्तीचा जोश आणि 15 ते 20 दिवसांच्या अथक परिश्रमाचे मिळालेले फळ हे तरुणांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्टपणे दिसत होतं। आजवर दिल्लीमध्ये याच तरुणांनी जे आंदोलन उभं केलं होतं, या आंदोलनावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केवळ आणि केवळ टीका केली, तर काही विरोधकांनी या तरुणांचं सोशल मीडियामधून कौतुक सुद्धा केलं। पण याच आंदोलनाला जेव्हा यश मिळालं, तेव्हा या तरुणांच्या संघर्षाचं कौतुक करण्यासाठी सगळ्यात आधी ठाकरे बंधू पुढे आले। जल्लोष सभेचं आयोजन करून ठाकरे बंधूंनी तरुणांना हे पटवून दिलं की खरोखर तुमच्या मनगटात ताकद असेल आणि संघर्षाला सामोरं जाण्याची हिंमत असेल तर सरकारच काय भले भले झुकतील। सर्वात महत्त्वाचं, या जल्लोष सभेचं आयोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा खूप दिवसांचं प्रयोजन केलेलं नव्हतं। अगदी कमी वेळेमध्ये केलेल्या आवाहनातून सुद्धा वीर सावरकर मार्गावर मुंबईतल्या तरुणांनी प्रचंड गर्दी केलेली होती। या जल्लोष सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आवाहनासाठी एक व्हिडिओ केलेला। त्याच आवाहनाला प्रतिसाद देत हजारो विद्यार्थी आणि युवक जल्लोष सभेला दाखल झाले। बरं, या सभेचा सर्वात भावनिक आणि चर्चेचा क्षण ठरला तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एकत्र एंट्री। राज ठाकरे यांनी हा दिवस भाषणांचा नसून विद्यार्थ्यांच्या लढण्याच्या विजयाचा असल्याचं सांगितलं। आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी त्यांच्या नावांचा उल्लेख सुद्धा केला। तरुणांनी दाखवलेल्या एकजुटीचं त्यांनी कौतुक केलं, मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आणि दिल्ली पोलिसांना टोमणा दिला। तर उद्धव ठाकरेंनी हा संघर्ष देशभक्त विरुद्ध अंधभक्त असा असल्याचं म्हणत सभेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणाचं अभिनंदन केलं। विद्यार्थ्यांच्या लढ्यामुळे सरकारला निर्णय बदलावा लागल्याचा दावा त्यांनी केला। तसेच बेरोजगारी, पेपरफुटी, अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही उद्धव ठाकरेंनी प्रचंड कडक भाषेमध्ये टीका केली। उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणुका खड्ड्यात गेल्या, पण आता देशातल्या लोकांची मनं पेटलेली आहेत आणि हीच पेटती ठिणगी कायम ठेवायची आहे। आता बघा, ठाकरे बंधूंनी या जल्लोष सभेमधून काय सिद्ध केलं। या सभेनं एक गोष्ट स्पष्ट केली की ठाकरे ब्रँड हा कधीच जुना होणार नाही, या ब्रँडला लोक कधीच विसरणार नाहीत। याआधी ठाकरे बंधू एकत्र नव्हते, पण आता एकाच रात्रीत केलेल्या घोषणेनंतरही सभेला जी गर्दी झाली ती गर्दी सांगते की दोन भाऊ एकत्र आल्यावर ताकद फक्त वाढत नाही, तर सर्वसामान्यांचं समाधान सुद्धा होतं। याच जल्लोष सभेतून ठाकरे बंधूंनी सिद्ध केलेली आणखी एक गोष्ट म्हणजे राज्यातल्या तरुणांना दोन्ही ठाकरे बंधूच सर्वात जास्त सपोर्ट करू शकतात। एक लक्षात घ्या, सीजेपीचं आंदोलन सुरू झाल्यापासून आदित्य ठाकरेंनी स्वतः जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघांनी सुद्धा एकत्रितपणे सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला सहभाग दर्शवला होता। आणि आता जाऊन पुन्हा जेव्हा तरुणांच्या मागण्या मान्य झाल्या आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला,
तेव्हा फक्त याच ठाकरे बंधूंनी तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी सभेचं नियोजन केलं। यातून ही गोष्ट स्पष्ट झाली की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा पक्ष जरी वेगळा असला तरी विचारधारा एक आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू कायम तरुणांच्या सोबत आहेत। यातून दोन्ही ठाकरे बंधूंनी तरुण व्होट बँक जमा करण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केलाय। एकंदरीत मुंबईमधल्या वीर सावरकर मार्गावरील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जल्लोष सभा गाजली आणि ठाकरे बंधूंनी तरुणांच्या मनात स्वतःबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण केलाय। बाकी तुम्हाला काय वाटतंय? ठाकरे बंधूंनी ज्याप्रमाणे मुंबईमध्ये जल्लोष सभा एकत्र आयोजित केली त्याचप्रमाणे भविष्यात सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र नांदले तर महाराष्ट्रातली परिस्थिती काही प्रमाणात बदलेल आणि शिवसेना आणि मनसेची जी विस्कटलेली घडी आहे ती पुन्हा एकदा सावरण्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना यश मिळेल का आणि त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी कायमचं एकत्र येणं गरजेचं आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।